जूनची 15 तारीख ओढून गेली, निम्मा जून संपला आणि आता मेन मुख्य टेन्शन आहे दुष्काळाचं आणि दुष्काळामुळे येणारा पुढचा मार्केट क्रॅश. कारण बऱ्याच जणांना वाटतं अमेरिकेचं आणि इराणचं युद्ध तर थांबलं, आता सुटकारा भेटला. पण लक्षात ठेवा, आणखी मोठं संकट आपल्या भारतापुढे उभं राहतंय, ते म्हणजे दुष्काळाचं. आणि त्याचं कारण आहे एल निनो. आणि मित्रांनो, याच्यामुळे काय होणार आहे की आता जे काही घटना घडणार आहेत ना, तर महत्वाचं म्हणजे आरबीआय रेट कट थांबवू शकते. स्टॉक मार्केटमध्ये पण कदाचित एखादा मोठं करेक्शन पाहायला मिळू शकतं. आणि युद्धामुळे आतापर्यंत बऱ्यापैकी गोष्ट होत होते, बरोबर. परंतु ना हे युद्धामुळे होणार आहे, ना हे इकॉनॉमीमुळे होणार आहे. आणि ह्याच्यासाठी एक सिंपल रिझन आहे, ते म्हणजे पॅसिफिक महासागरामध्ये घडलेली एक घडामोड, ज्याला एल निनो म्हणतात. आणि ते कसं इम्पॅक्टफुल होतंय आणि नक्की कुठल्या सेक्टर्स मध्ये काय होईल, मार्केटवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो, अगदी डिटेल आपण स्टडी करूया. लक्षात ठेवा, नक्की एल निनो बद्दल बरेच जण ऐकतात, पण डिटेल कोणालाच माहित नाही, इव्हन तुम्हालाही माहित नसेल. समजून घ्या, मी त्याच्यावर पण आज फोकस करेल, ते पण थोडं डिटेल सांगायचा प्रयत्न करेल. म्हणजे एल निनोचा इम्पॅक्ट स्टेप बाय स्टेप आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर पुढच्या 1 वर्षामध्ये कसा होऊ शकतो. राम राम मंडळी, मी शंभूराज खामकर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो या स्पेशल व्हिडिओमध्ये. पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, खाली दिलेल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा, जेणेकरून माझ्याकडनं जे काही अपडेटेड ऑफलाईन सेशन्स असतात फ्रीमध्ये, ते पण तुम्ही जॉईन करू शकता. आपल्याला आज बघून घ्यायचं की इम्पॅक्ट काय काय होणार आहेत आणि मार्केटवर पुन्हा मोठं काय संकट आहे. गॅपअप जरी झाला असेल तरी तो फील करायला मार्केट परत जोरात खाली जाऊ शकतं. आता एल निनो हा शब्द कदाचित तुमच्या कानावर याच्या आधी पण पडला असेल. आणि सिंपल सोप्या भाषेत जर सांगायला गेलं ना मित्रांनो, तर एल निनो म्हणजे काय, दुष्काळ नाहीये, कुठलं वादळ अजिबात नाहीये, नैसर्गिक आपत्ती अजिबात नाहीये. तर हे आहे आपल्या प्रशांत महासागरामधल्या पाण्याच्या तापमान जे नॉर्मल पेक्षा जास्त वाढतं आणि त्याच्या प्रोसेसमुळे एल निनोची घटना घडते. आता काय होतं, ही घटना नॉर्मली 3 ते 7 वर्षानंतर नॉर्मली घडत असते. ओके, थोडे ह्या पॉईंटवर येतो, भले ह्या स्टॉक मार्केटचा मुद्दा नाही आपल्या, पण थोडं समजून सांगायला मला आवडेल, कारण हे काहीतरी तुम्हाला पण समजणं गरजेचं आहे. याचा इम्पॅक्ट येणाऱ्या काळामध्ये आपल्याला होणार आहे. आता होतं काय बघा, पॅसिफिक ओशियन मध्ये काय होतं की तापमान वाढलं तर भारताला काय फरक पडतो, तर त्याचं उत्तर आहे सिंपल. तुम्हाला माहित नसेल तर खूप सारा इम्पॅक्ट पडणार आहे पावसावर आपल्या. होय, आता पॅसिफिक ओशन आणि पाऊस काय, तर सिंपल आहे. पॅसिफिक ओशन हा जगातला सगळ्यात मोठा महासागर आहे. आता काय होतं, मोठा महासागर असेल तर जितकं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे, तेवढीच तो सूर्याची उष्णता पण शोषून घेणार आहे. आणि काय होतं की नॉर्मली इतर वेळी जे पण काही वारे असतात तर ते पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असतात, म्हणजे अमेरिकन खंडाकडून आपल्या आशियाकडे, इंडोनेशिया मार्गे ते येत असतात. आता हे काय करतात, हे वारे येताना त्यांच्यासोबत गरम पाण्याची वाफ किंवा आर्द्रता आपण आशिया असेल, ऑस्ट्रेलिया किंवा आपल्या भारताची दिशा नॉर्मली घेऊन येतात. आणि याच्यामुळे काय होतं, आपल्याकडे एक चांगला मजबूत मान्सून पडतो, चांगला पाऊस येतो. पण ह्या स्टोरीमध्ये दर 7 वर्षानंतर एक ट्विस्ट येतो, जो कदाचित ह्या वर्षी पाहायला मिळतोय आपल्याला, बरोबर. आता सगळं काही सुरू होतं, पण ह्याच्यामध्ये काय होतं की हे जे समुद्रामधलं पाणी तापत असतं, बरोबर ना, दरवर्षी थोडी थोडी हीट येते. पण 4-5 वर्षामध्ये ही हीट जी समुद्राच्या पोटामध्ये असते, तळामध्ये असते, ती मोठ्या प्रमाणामध्ये एक्झट बाहेर पडते. आणि ही जेव्हा हीट बाहेर पडते, त्याच्यामुळे काय होतं, साहजिक तापमान वाढेल त्या भूभागाचं. आणि हे मोस्टली होतं कुठं, तर चिलीच्या इथे, म्हणजे जे अमेरिकन खंड आहे, तर त्याच्यामध्ये जो काही चिली नावाचा देश आहे, त्याच्या समुद्र किनाऱ्यावर ही खूप मोठ्या प्रमाणात प्रोसेस होते. आणि हे पाणी जे तापलेलं असतं ते जेव्हा भूपृष्ठावर येतं तेव्हा तिथे एक लो प्रेशर क्रिएट करेल, बरोबर. आणि इथूनच एल निनोची प्रोसेस होते. होय, आता साहजिक आहे, कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर काय होईल, तर हे जे काही व्यापारी वारं वाहणार आहे ना, ते कमकुवत होतं, ते आपल्या बाजूला येतच नाही, बरोबर. त्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ते थांबलं जाणार याच्यामध्ये. आणि जवळजवळ ते बऱ्याच वेळेला तिथे स्टॉप होतं आणि कित्येक वेळ ते उलट अमेरिकेकडे पण फिरतं. आता हे तर झालं नॉर्मल प्रोसेस. काय होती एल निनोची कळली तुम्हाला. याचा इम्पॅक्ट काय होईल, तर सिंपल गोष्ट, जे गरम पाणी, जे ढग आधी आपल्या भारताच्या दिशेने किंवा आशियाच्या दिशेने येत होते, ते आता कुठेतरी प्रशांत महासागरात मध्यभागीच किंवा अगदी साऊथ अमेरिकेच्या दिशेने पुन्हा फिरायला सुरुवात होते. आणि जिथे गरम पाणी तिथे इव्हॅपोरेशन जास्त, बरोबर. आणि इव्हॅपोरेशन जास्त म्हणजे क्लाउड जास्त, आणि क्लाउड जास्त म्हणजे रेनफॉल जास्त. आता इतकी वर्ष हे सगळं होत असतं, पण ही प्रोसेस आता स्टॉप झाली. त्याच्यामुळे काय होणार आहे, तर यंदा पाऊस कमी येणार असं दिसतं. अगदी आपल्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं शेतकऱ्यांना की पेरणी करू नका जूनच्या एंड पर्यंत. ओके,
म्हणजे काय, काहीतरी वेगळ्या घटना घडतात. आता एल निनोची प्रोसेस कळली, सिंपल गोष्ट होतं, ह्याच्यात काय आपल्याला डिटेल अजून जायचं नाहीये, तुमच्या कामापुरतं असेल. आवडलं तर मला खाली एल निनो अशी कमेंट करा. आता आपल्या मेन भागाकडे येऊया. ह्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे, लक्ष देऊ नाही का. आता मान्सून नाही, पाऊस नाही पडला तर सगळ्यात मोठा इम्पॅक्ट सुरू काय होईल याच्यामध्ये, तर एकतर तो लेट सुरू होईल किंवा पडणार नाही. आता ज्या भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो किंवा नाही तिकडे दुष्काळाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात चालू होईल, बरोबर. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय, आता हा जर दुष्काळ याच्यामध्ये पडतोय, आताच बघा पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये प्यायच्या पाण्याचे प्रॉब्लेम सुरू झाले, बरोबर. आता हे जर प्रॉब्लेम सुरू झाले याच्यामध्ये, तर इम्पॅक्टफुल गोष्ट अशी याच्यामध्ये ह्याचा इम्पॅक्ट इंडस्ट्रीवर पडणार. जर तुम्हाला पहिलंच पाणी नाही, इंडस्ट्रीला पाणी कुठून देणार आहे, आणि कित्येक इंडस्ट्री पाण्याशिवाय नाही चालत, तर त्यांच्या प्रोडक्शनवर इम्पॅक्ट पडेल याच्यामध्ये, बरोबर. आणि आता हा जो इम्पॅक्ट आहे स्टेप बाय स्टेप पुढे पुढे येत राहणार याच्यामध्ये. आता महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणांमध्ये पण काय केलं की पाण्याची कमतरता अगदी पिण्याची जाणवू लागली. आता पहिलाच पाणी नाहीये, तिथे जर दिवसा यायला लागला तर इंडस्ट्रीला पाणी कुठून जाणार. मग साहजिक आहे गव्हर्नमेंट इंडस्ट्रीला पण पाणी कपात करायला सुरुवात करतं, आणि याचा इम्पॅक्ट हळूहळू कंपन्यांवर होतो. कंपन्यांवर इम्पॅक्ट झाला की स्टॉक मार्केटवर होतो, आणि एक अनसर्टिनिटी पाहायला मिळते, बरोबर. आता याच्यामुळे इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कुठल्या सेक्टरवर नॉर्मली प्रभाव याचा जाणवू शकतो. तर याचा सगळ्यात आधी इम्पॅक्ट एक निगेटिव्ह आपण जर फोकस पाहायला गेला याच्यामध्ये, तर तो म्हणजे ज्याच्यामध्ये रुरल एफएमसीजी कंपन्या असतात ना, ह्यांना खूप सारा मोठा फटका याच्यामध्ये बसणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर एंट्री लेवलच्या बऱ्याच कन्झम्पशन कंपन्या असतात. कारण काय होतं बघा, दुष्काळ पडला म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम येणार. कारण भारतामध्ये शेतीशिवाय आपण विचार नाही करू शकत, कारण शेतकरी आपल्या सिस्टीमचा मुख्य कणा आहे. त्या विचारांकडे जर पैसे नसतील तर चालणार काय पुढे, बरोबर आहे ना. कन्झम्पशन पॉवर कमी होईल. प्लस नॉर्मली याच्यामध्ये टू व्हीलर सेक्टरला खूप सारा इम्पॅक्ट पडतो. ट्रॅक्टर्स आणि ऍग्रिकल्चर इक्विपमेंट्स, कारण शेतकऱ्यांकडे 4 पैसे आले ना, तर ते 4 पैशात नवीन काहीतरी घेतील ना. आता पैसेच नाही आले, दुष्काळ येणार म्हणजे प्रत्येक जण सिस्टमॅटिकली जायचा प्रयत्न करतो. त्यामुळे ही फील्ड पण ऍग्रिकल्चर इक्विपमेंट्स ट्रॅक्टर यांच्यावर दबाव पडायला सुरुवात होते, बरोबर. आता हे जर दबाव पडते तर सगळ्यात मोठा इम्पॅक्ट पडेल बँकिंग सेक्टरवर. कारण शेतकऱ्यांकडे जर चांगला मान्सून झाला, चांगली पिकं येतील, आणि त्याच्यामधून आलेल्या पैशामध्ये ते काही कर्ज पाणी घ्यायला लागतं पिकांसाठी, ते फेडतील. पण जर पाऊसच नाही पडला तर आधीच्या कर्जांचं अवघड होऊ शकतं. त्यामुळे रुरल लोन्समध्ये एनपीएचा इम्पॅक्ट वाढू शकतो, आणि अर्बन इकॉनॉमी तुलनेने नॉर्मली याच्यामध्ये थोडी डिफ्लेक्ट होऊ शकते, बरोबर. आता हे झाले इम्पॅक्टफुल त्याच्यामध्ये, परंतु ह्याच्या साधे अजून काही इम्पॅक्ट होत राहील बघा याच्यामध्ये. यावर्षी जर काही झालं, पिकं खराब आले, तर साहजिक शुगर इंडस्ट्रीला इम्पॅक्ट जाणवेल. का, तर शुगरचं प्रोडक्शन कमी होणार ना पुढच्या वर्षी, सिंपल याच्यामध्ये. त्यामुळे तो फटका पुढच्या 1-1.5 वर्षानंतर जाणवेल. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट घडणार का, तर नक्कीच घडणार. आता उन्हाळ्यासारख्या कंडिशनमध्ये जे काय काय चालतं तिकडे तर गरज जाणवेल. म्हणजे इरिगेशन रिलेटेड असेल, ऍग्रिकल्चर केमिकल कंपन्यांची थोडी याच्यामध्ये चांदी होऊ शकते. फर्टिलायझर सेक्टर्स, बरोबर, पॉवर युटिलिटीज, कारण पाणी वाचवण्यासाठी आणि क्रॉप प्रोटेक्ट करण्यासाठी या सर्व्हिसेसची मागणी वाढते बऱ्याच ठिकाणी. ठिबक सिंचन वगैरे ह्याचा वापर करतात, जेणेकरून कमी पाण्यात करता येईल. म्हणजे त्याची थोडी मागणी येणाऱ्या काळामध्ये वाढू शकते. आता मित्रांनो, हे सगळं आपण पाहिलं, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अजून पण याच्यामध्ये असा आहे की 2026 मध्ये खरोखर एल निनो येणार आहे का, आणि याचं उत्तर आहे एका सिंपल नंबरमध्ये. होय, लक्ष देऊ नाही का. ह्याला बोलतात निनो 3.4 इंडेक्स. कदाचित तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल किंवा काही लोकांना माहित असेल. लक्षात ठेवा, हा जर इंडेक्स दीर्घकाळ 2 डिग्रीच्या वरती राहिला तर नॉर्मली परिस्थिती गंभीर होऊ शकते. आणि आत्ताच्या कंडिशनला असं वाटतंय की एल निनोचा इम्पॅक्ट दिसतोय, पण आजची इंडियाची कंडिशन मागच्या 10-20 वर्षापूर्वी नव्हती. जसं 2-3-4 साली खूप मोठा दुष्काळ पडला होता. बऱ्यापैकी रिझर्व्ह होत, असं नाही की आपण खूप सारा अजून स्टेबल आहे काही कंडिशनमध्ये, बरोबर. इरिगेशन इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अजून डेव्हलप करावं लागेल, बरोबर. फूड ग्रेनचा बफर झोन आहे, पण किमतींना इम्पॅक्ट पडेल. जो महागाई असते, सीपीआय असतं, कंझ्युमर इन्फ्लेशन असतं, त्याच्यावर खूप मोठा इम्पॅक्ट पडेल, बरोबर. आणि पाऊस पडण्यासाठी अजूनही आपल्याकडे पुढचे 3 महिने आहेत. समजा जून महिना गेला तर आपल्याकडे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत एक स्कोप आहे. त्यामुळे अजून मी म्हणेल की 100% भिण्याची गरज नाहीये, सावध होण्याची गरज आहे. म्हणून हा व्हिडिओ बनवला. सावध राहा, उपाययोजना करायला सुरुवात करायच्यामध्ये, कारण इम्पॅक्ट लगेच नाही होणार, पण त्या इम्पॅक्टसाठी जर आपण तयार असेल तर नक्कीच आपण इतरांपेक्षा सेफ राहू शकतो, बरोबर. आणि पुढचे काही महिने फक्त वेदरसाठीच नाही, इंडियन इकॉनॉमी, स्टॉक मार्केट याच्यासाठी पण महत्वाचे आहेत. कारण तिकडे ट्रम्प बाबाने नाटकं केली आणि युद्ध चालू केलं, थांबवलं पण. आता कधी थांबते कधी चालू होते आपल्याला गॅरंटी नाहीये, पण हा एल निनो निसर्गाचं चक्र आहे, ह्याला कोण थांबवू शकत नाहीये. त्यामुळे थोडा स्टडी करा. आणि तुम्हाला काय वाटतं बरं, कुठल्या सेक्टरवर आणखी परिणाम होऊ शकतो, प्लीज कमेंट करून सांगा. आणि प्लीज कसा वाटला व्हिडिओ, बरं तुम्हाला याच्यामधले कुठले घटक आवडले ते पण सांगा. आणि जर आवडतं तर पटापट मित्रांपर्यंत आपल्या शेअर करायला विसरू नका. थँक्यू.